शुद्ध बीजापोटी हरे रसाळ गोमती. हे मला पटलं. पण आज तुझी कन्या उपवन झालेली आहे. अरे तारुण्याच्या उंबरठ्यावरती उभी आहे. एवढंच कशाला? अरे जगदृष्टीनं जर का पाहायला गेलं असेल एक 100 हत्ती पोसायला हवे, पण एक कन्या नाही. होय नारदा, होय ना? तुझ्या मुखातील शब्द म्हणजे सत्य आणि सत्याच आहे. आणि म्हणूनच होय या तुझ्या कन्येचं वावगं पाऊल पडेल असं मी म्हणत म्हणणार नाही. पण कन्या हे परक्याचं धन आहे. ती योग्य वेळी परक्याच्या घरी जाणं महत्वाचं आहे. याच्यासाठी नारदा तिला प्रथम विचारायला हवं. अहो बाबा, ओ माऊली, काय कुजबूज चालली बरे? अहो मी सांगतो. तूच नाही. तुमची ख्याती कीर्ती मला माहितीये, होय ना? पण तुमचे गुण त्यापेक्षा मला माहितीये. अहो नाही, लहान तोंडी मोठा घास घेते. नाही, आतापर्यंत ऐकत आली होती म्हणजे तुम्ही आगीत तेल ओतता आणि त्याचा भडका उडाला ना की त्याला पर्यायच सुचत नाही. मी आज इथं का आलोय का? याच्याही मुळाशी एक कारण आहे. काय हो? कारण हा. आज तुझ्या सर्वांगाचं निरीक्षण केलं असेल. अगं पहा तुझ्याजवळ अगदी ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर तू आज उभी आहेस. तुझ्या बापाला मी सांगितलेलं आहे काय? तुझ्या मनात कुणी असेल, हा? तुला कुणी आवडत असेल हो. तर तू मला सांग. काय ते काय बोलतात? मला कोण आवडत? छे बाई, नको नको नको. राहिलं. अहो, काय ते? आतापर्यंत असला विचारच मी केला नाही केला नाही. आणि तुम्ही बोलून सुद्धा मोकळे झालात. म्हणूनच मी प्रथम म्हणाले आगीत तेल ओढतात, है ना?